It is my pleasure to introduce today's moderator, Ms. Manisha Bambal. Ms. Manisha Bambal, a dedicated and seasoned educator, Ms. Manisha has devoted over 2 decades to nurturing young minds through the lens of Hindi literature. A postgraduate in Hindi with a B.Ed from Madhya Pradesh, she serves as a head of Department of Hindi with 20 years of distinguished service in the teaching profession. For the past 11 years, Ms. Bambal has been actively involved in the CBSE Class 10 and AHE evaluation processes, demonstrating a commitment to academic excellence and integrity in assessment standards. Her passion lies not only in teaching but also in truly understanding and supporting her students, guiding them through challenges with empathy and wisdom. Beyond the classroom, Ms. Bambal is a connoisseur of poetry and dance, often weaving creativity into her teaching methods. Her amicable relationships with students, parents, and colleagues have earned her deep respect and several accolades, including Guru of Calm and Compassionate, awarded by her school. A special school honor for guiding students to a perfect 100 out of 100 in Hindi. She plays a strategic role in curriculum development, serving as a committee member for all school branches, and shoulders the critical responsibility of classroom observation and mentorship for Hindi educators across the institution. Hearty welcome, Ms. Manisha. Please proceed. The stage is yours. बस मनीषा जी शुरू कीजिए। येस, जी जी जी। या आत्मीय आणि गरिमामय परिचयाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। या आभासी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना शुभ संध्या। मी एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तर्फे येथे उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय शिक्षक व सहभागींचे मनपूर्वक स्वागत करते। आपली उपस्थिती हे दर्शविते की आपण शिक्षणातील उत्कृष्टतेला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण मनोभावे समर्पित आहात। एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग डॉक्टर अब्दुल सलाम यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत ट्रान्सफॉर्मर्स अँड अकॅडमिक ग्रुप म्हणजेच BTech एक सशक्त सुरुवात आहे, जी देशातील शिक्षकांना सक्षम, प्रशिक्षित आणि प्रेरित करण्याचे कार्य सतत करत आहे। आजच्या या सत्राचे संचालन करण्याची संधी आज मला मिळाली, याचा मला अत्यंत आहे। आजचे सत्र एक प्रभावी अध्यापन पद्धतीवर आधारित आहे। आज आपण आपल्या अभिव्यक्तीला पंख देऊया आणि वाक्प्रचारांसह लेखन कलेचा आनंददायक प्रवास करूया। या सत्राची वैशिष्ट्ये अशी आहे की खेळ, कृती, संवाद आणि लेखन यांचे मिश्रण असलेली आनंददायी शिकवण, निबंध, कथा, जाहिरात, पत्र इत्यादींमधून वाक्प्रचारांचा सृजनशील वापर, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्यांचा सर्वांगीण विकास, शब्दसंपत्ता, वाक्रचना, शैली, सर्जनशील लेखन असा सोपा टप्प्याटप्प्याने प्रवास करूया। लेखन भीती दूर करणारे मजेदार उपक्रम जाणून घेऊया। वाचन, श्रवण, भाषण, लेखन यांचा समन्वित विकास करूया। शब्दसंपदा वाढविण्यासाठी आकर्षक उपक्रम जाणून घेऊया। अशा प्रकारे शिक्षणाचे सोपे आणि रोचक उपाय या सत्रात मांडले जातील। सत्र संपेपर्यंत आपण काही असे उपाय शिकाल की जे आपल्या अध्यापनाला आणि अधिक प्रभावी बनवते। आजच्या सत्राच्या मदतीने सर्जनशील लेखन किती सहज आणि मनोरंजक बनवू शकतात हे आपण अनुभवणार आहात। अध्यापनाला पाठांतराऐवजी अनुभवप्रधान व आनंददायी केल्याने विद्यार्थ्यांमध्ये भाषेप्रती नैसर्गिक रुची निर्माण होते, हे आज आपण जाणून घेऊया। सत्र सुरू करण्यापूर्वी मी काही आवश्यक सूचना देऊ इच्छिते। लक्ष द्या सर्वांनी। सत्रादरम्यान काही जर प्रश्न असले तर कृपया चॅट बॉक्सचा वापर करा आणि बॉक्समध्ये प्रश्न लिहा। प्रत्यक्ष संवाद जर साधायचा असेल तर रेज हँडचे बटन दाबा। सहभाग प्रमाणपत्र सत्राच्या शेवटी देण्यात येईल। कृपया फीडबॅक फॉर्म भरावा।
सत्र पुढे नेण्यापूर्वी मला अत्यंत आनंद होत आहे की मी आपल्याला ची प्रेरणास्त्रोत आदरणीय श्री डॉक्टर अब्दुल सलाम यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर सलाम हे CBSE मास्टर ट्रेनर आहेत. राष्ट्रीय प्रत्यायन मंडळ म्हणजेच NABET रिसोर्स पर्सन आणि मूल्यांकन करता सुद्धा आहेत. आपण एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तसेच भारत ट्रान्सफॉर्मर्स अकॅडमी म्हणजेच BTech ग्रुपचे संस्थापक आणि CEO आहात. आपल्यासाठी काही ओळी अर्पण कराव्याशा वाटतात सर. सलाम सर, तुमची ओळख म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ. सलाम सर, तुमची ओळख म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ. तुमच्या मार्गदर्शनाने उजळते कल्पनेचे अंग प्रत्यंग. मेहनत, विनम्रता आणि सृजनशीलता हीच तुमची शान. मनःपूर्वक प्रणाम तुम्हाला करतो आम्ही, तुमचा सन्मान. मनःपूर्वक प्रणाम तुम्हाला आणि करतो आम्ही तुमचा सन्मान. सर, आपल्या सान्निध्याला आम्ही सर्वजण आपले भाग्य समजतो. आता आपल्यास विनंती आहे की कृपया सर्वांना संबोधित करावे. ओव्हर टू यू सलाम सर. Thank you, Manisha ji. Thank you for those wonderful lines. And respected resource person Milind ji, or my brother Biju sir, and all the educators from Marathi language. Very happy to see you over here. In fact, after a long gap that we are conducting this Marathi workshop, we have done it. We did it some two years back, but we kept busy with Hindi and other subjects and all. But since the very kind and talented Milinji, he offered this particular session. So we thought it would be very helpful to all the Marathi teachers. Definitely it is going to be very useful to you to be implemented in the class. Today he will be discussing with you about the creative writing part of CBSE Marathi language. So let us sit back and enjoy the session from the very talented Milind sir. Wish you all the very best. Thank you so much, everybody. Hearty welcome once again to Extra Mile Education and Training. Thank you. Over to Manisha ma'am. Manisha ma'am, over to you. थँक्यू सर. आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी व शिक्षाप्रती सततच्या समर्पणासाठी मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्यासोबत आणखी एक मान्यवर उपस्थित आहेत, आदरणीय श्री बिजू S. पिल्लै सर. आपण श्री चित्रा पब्लिक स्कूल तिरुवनंतपुरम येथे प्राचार्य पदावर आसीन आहात. एवढेच नव्हे तर आपण शैक्षणिक नेतृत्व क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहात. आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल काही ओळी प्रस्तुत करू इच्छिते सर. स्वभावात शांतता, शालीनता हीच ज्यांची ओळख. स्वभावात शांतता आणि शालीनता हीच ज्यांची ओळख, सौम्यतेने करतात ते प्रत्येकाचे मनापासून स्वागत. शिक्षण प्रेम त्यांच्या जीवनाचा श्वास. शिक्षण प्रेम त्यांच्या जीवनाचा श्वास. बिजू सरांकरिता आमच्या मनात आहे आदराचा निवास. बिजू सरांकरिता आमच्या मनात आहे आदराचा निवास. सर, आपले इथे हार्दिक स्वागत आहे. कृपया आपल्या विचारांनी आम्हाला समृद्ध करावे. ओव्हर टू यू बिजू सर. Thank you, Manisha ma'am, for your wonderful words, and God bless you. Most respected today's program director, Dr. Abdul Salam sir, today's resource person, Manish Jaydev sir, and all other respected personalities in the dais today. So it's a proud moment that we are having two eminent personalities who is capable enough to handle two languages simultaneously, as she is both a moderator as well as a resource person is capable enough to handle Hindi also and Marathi also in the same way. So it's a very proud moment, having a wonderful session. Let us sit back and listen to the words of today's session. Thank you all for coming to this dance. Have a wonderful day. Thank you, ma'am. Back to you. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. चला तर मग प्रतीक्षेची वेळ संपत आलेली आहे आणि आजच्या सत्राच्या सर्वात प्रतीक्षित क्षण आलेला आहे.
मला अत्यंत सन्मान आणि आनंदाने सांगायचे आहे की आजचे मुख्य वक्ते आहेत आदरणीय श्री मिलिंद जाधव सर. श्री मिलिंद जाधव सर हे हिंदी, संस्कृत व मराठी अशा विविध भाषांचे कुशल अध्यापक आहेत. गेली 29 वर्षे आपण CBSE, ICSE, कॅम्ब्रिज तसेच महाराष्ट्र राज्य मंडळ या सर्व शिक्षण पद्धतीमध्ये अध्यापनाचा वैभवशाली वारसा जोपासत आहात. मुंबईपासून सल्तनत ए ओमान आणि किंगडम ऑफ बहरीन पर्यंत त्यांच्या ज्ञानदीपाने असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे. सध्या आपण राजकोट, गुजरात येथील बहुचर्चित शैक्षणिक संस्था द गॅलेक्सी एज्युकेशन सिस्टीम TGES च्या केम्ब्रिज विभागात ज्ञानसेवा करत आहात. शिक्षण क्षेत्रातील रचनात्मक लेखन, अभ्यासक्रम निर्मिती आणि शैक्षणिक सोल्युशन या क्षेत्रात आपले विराट योगदान असून आपल्या लेखणीतून साकारलेल्या 25 ग्रंथांचा गौरवपूर्ण ठेवा चेतना पब्लिशर्स यांनी प्रकाशित केलेला आहे. आपण वक्ता, लेखक आणि कवी अशा त्रिवेणीचा संगम आहात. आपण आजवर 50हून अधिक शिक्षण कार्यशाळा आयोजित करून असंख्य अध्यापकांच्या मनात प्रेरणेचे दीप प्रज्वलित केले आहेत. आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपणास रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, दीनदयाल संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रवींद्र शिक्षक पुरस्कार, BNHSचा शिक्षक सृजन पुरस्कार तसेच ओमान राजदूतावासाचा सृजन कवी पुरस्कार लाभलेला आहे. अविस्मरणीय असा सन्मान म्हणजे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या करकमलांनी मुंबईत मिळालेला शिक्षक पुरस्कार. आपले साहित्यिक संस्कार महान साहित्य पुरुष डॉक्टर धर्मवीर भारती यांनी घडवले. यांच्या 8 वर्षांच्या निकट स्नेह मिळणे हेच मोठी संपत्ती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जयशंकर प्रसादांच्या काव्यकृती कामायनीचे रंगमंचन साकारले. मराठी शब्दसुरांच्या राणी कवयित्री शांता शेळके यांचेही 3-4 वर्षांचे सहवास सौख्य आपणास लाभले. त्यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व थोर लेखक प्रमोद नवलकर यांच्याशी आपण अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ठेवलेत. आपणास विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, मधु मंगेश कर्णिक, वारा कांत, दुर्गा भागवत, विजय राजाध्यक्ष, सुरेश भट, पु ल देशपांडे या थोर साहित्यरत्नांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. काही काळ आपण आकाशवाणीवर कुशल मुलाखतकार म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. शिक्षण संस्कृतीवर आपली दृष्टी देशापुरतीच मर्यादित नाही बरं का, तर बहरीन, ओमान, दुबई, कतार आणि गल्फ देशांबरोबरच सिंगापूर, मलेशिया, जपान, अमेरिका, युरोप, जर्मनी, भूतान इत्यादी देशात सल्तनत ए ओमान इंडियन स्कूलचे सांस्कृतिक समन्वयक म्हणून विद्यार्थ्यांसोबत भ्रमंती करत भारतीय संस्कृतीचा सुवास देशभर पसरविला आहे आणि जगभरही पसरविला आहे. खरेच जाधव सर हे ज्ञान, सृजनशीलता आणि संस्कृती या तिन्हीचे सुंदर संमिश्रण स्वरूप आहेत. चला आपण सर्वजण आदरणीय श्री मिलिंद जाधव सरांचे उत्स्फूर्त टाळ्यांनी स्वागत करूया. सर, आपल्या सन्मानार्थ काही ओळी मी प्रस्तुत करू इच्छिते. ज्ञानदीपाचे तेज वाहणारे शब्दांच्या विश्वाचे शिल्पकार, भारतभूमीचा मान वाढविणारे श्रेष्ठ गुरु कवी, तुमचे अनंत आभार. भाषाशास्त्राचे पारखी आहात तुम्ही, संस्कृतीचे अखंड साधक, हृदयात नम्रता, वाणीमध्ये माधुर्य, कर्मातून प्रकाश पसरविणारे शिक्षक, साहित्य अध्यापन आणि सर्जनशीलता यांचे अतुलनीय योगदान. अशा महामानव गुरूंचे स्वागत करणे आमच्यासाठी खरेच भाग्यदान. अशा महामानव गुरूंचे स्वागत करणे आमच्यासाठी खरेच भाग्यदान. नतमस्तक हा मंच अर्पितो कृतज्ञतेचे हार.
मनपूर्वक स्वागत आपले सर, करा मंगल भावांचा स्वीकार. मनपूर्वक स्वागत आपले सर, करा मंगल भावांचा स्वीकार. या आभासी मंचावर आपले मनपूर्वक स्वागत सर. हा आभासी मंच तुमच्या स्वाधीन करते आणि तुमचे मनपूर्वक परत एकदा स्वागत करते. धन्यवाद धन्यवाद मनीषा मॅडम. तुम्ही तसं संपूर्ण शब्दांचा महासागरच ओथंबून इथे प्रवाहित केलेला आहे. शतशः आभार. एक्स्ट्रा माइलचे संस्थापक डॉक्टर सलाम सर, विजू सर, आपणा दोघांनाही माझा नमस्कार. आपल्या आज्ञेने मी आता पुढे आपल्या निर्देशानुसार मी आता पुढे अध्ययन जो प्रवास आहे जो आज आपण बघणार आहोत त्या दिशेने मी वाटचाल करत आहे. आपल्या सर्वांची सहमती हवी. ओके. नमस्ते सर, नमस्ते मॅम, नमस्ते. सुस्वागतम. सर्वांचे स्वागत असो. सर्वप्रथम आपण कोणतेही जे कार्य करतो, अध्यापन कार्य असो वा कोणतेही कार्य असो, आपण त्याची सुरुवात प्रार्थनेने करतो. आपला जो आराध्य दैवत आहे, आपलं जे आराध्य दैवत आहे त्यापुढे आपण नतमस्तक होतो. तर चला तर मग काही सेकंद आपण देवी शारदेश नमन करूया. धुसर नभाच्या किनारी, धुसर नभाच्या किनारी कोमल चांदण्यात उतरतेस तू. शारदे मधुर विणेच्या मंद सुरांनी अंतर्मणी हलकेच झिरपतेस तू. तुझी वीणा जणू अमूर्त स्वप्नांचे झंकार, जिथे प्रत्येक तंतू ज्ञानाच्या उमलत्या कळीचे एक अदृश्य आकार, एक अदृश्य आकार. शुभ्र वस्त्रांची धुंद लकेर जशी धुके सरकावे पर्वतरी, तशीच तुझी शांत छटा माझ्या मनोभूमीत पसरे पहाटसरी. माता तू अंतरी जागवितेस सत्याची नीरव स्वर, जसे शांत दरीत पहाटेची पहिली उजळ किरण रेष तर तरुण उतरते अपरंपार. शारदे तुझ्या चरणी टेकताना मनातील भयाचे दव वितळते. अविद्येच्या गहन रात्रीवर तुझ्या कृपेचे दीप तारकावलय हलकेच पसरते. शारदे हलकेच पसरते. शारदे माझ्या अंतर्यामातील प्रत्येक कवितेच्या उगमाशी तूच उभी असतेस. जणू सौंदर्याच्या अदृश्य झाडावर सुकुमार छायापर्णासारखी हलकेच डोलत असतेस. शारदे हलकेच डोलत असतेस. देवी शारदेला मी नमन केलेला आहे. ही रचना मी लिहिलेली आहे. आपल्या सर्वांना कशी वाटली जरा कृपया आपण चॅट बॉक्सच्या माध्यमातून सांगू शकता. सर्व अध्यापक या इथे उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. सर्व कुशल अध्यापक आहेत, प्रवीण आहेत, विद्वान आहेत, विदुषी आहेत. चॅटबॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला ही कविता कशी वाटली, प्रार्थना कशी वाटली? मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे. देवी शारदेचं स्तवन इथे आहे. एकनाथ सर म्हणतात आहे खूप सुंदर. स्वाती मॅम म्हणतात आहे अप्रतिम. रुपाली मॅम म्हणतात आहे खूपच सुंदर. दीप्ती मॅम म्हणतात अप्रतिम. सगळ्यांचे मराठीची खूप छान. छान छान मराठीची आपण सुरुवात करत आहोत. लाभले हे भाग्या मास बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, स्वागत. सर्व अध्यापक मित्रांना माझं एकच कळकळीचं सांगणं आहे की मी इथे काही शिकवायला आलेलो नाही. मी इथे काही शिकवायला आलो नाहीये. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, तुम्हाला अनुभव संपन्न बनायचा आहे. मी तुम्हाला शिकण्यासाठी प्रेरित करायला आलेलो आहे. मी तुम्हाला शिकण्यासाठी प्रेरित करायला आलेलो आहे. तर आपण एक परिचय उपक्रम ठेवलेला आहे. स्टार्टर ऍक्टिव्हिटीने आपण सुरुवात करूया. बघा तुमच्या समक्ष हे चित्र आहे. जरा विचार करा काय आहे या चित्रामध्ये. पटकन मला चॅटबॉक्सच्या माध्यमातून सांगा काय वाटतंय तुम्हाला. येस, सर्व अनुभवी शिक्षक तुम्ही इथे आहात.
चॅट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करा तुम्ही. उत्तरं आलेली आहेत चॅट बॉक्समध्ये. रुपाली हा मॅम म्हणतात आहे उत्तरे आलेली आहेत. हा सांगा. विजेचा दिवा म्हणतात आहे. रुपाली मॅम विजेचा दिवा. म्हणतात आहे विजेचा दिवा. हा त्यानंतर विचार मंथन. विचार मंथन. वा, सुंदर शब्द आहे. हा. सुंदर शब्द आहे. हा व्यक्तीच्या मन आणि डोक्यात चाललेले विचार असं हा म्हणतात आहे जयश्री मॅम. अर्चना हा मॅडम हा म्हणतात आहे विविध विचार. विविध विचार, वै- विविधांगी विचार. वा. हा. हा. आणि विचार. वैशाली मॅम म्हणतात आहे मेंदूचा विकास. खूप मेंदूचा सुंदर. विकास. वा वा. मन हा. मस्तिष्क मेंदूचा विकास. वा वा. माधुरी मॅडम म्हणतात आहे सर्जनशीलता. सर्जनशीलता. दीपा मॅडम म्हणतात आहे बुद्धिमत्ता. हा मेंदूची विचारसरणी, सर्जनशीलता. त्यातल्या त्यात संगीता मॅडम म्हणतात आहे अंतरंग. अंतरंग. वा, काय सुंदर शब्द अंतरंग. आहे. किती सुंदर शब्द खरंच. किती सुंदर शब्द आहे. वा वा श्रेया वा. मॅडम सुंदर. म्हणतात आहे युक्ती. युक्ती. वा वा. मीनाक्षी मॅडम म्हणतात आहे व्यक्तीचा बौद्धिक विकास. छान. ओके. आणि कंचन मॅडम म्हणतात आहे थिंकिंग क्रिएटिव्हिटी. येस येस. ओके. अशोक सर म्हणत आहेत की प्रत्येक व्यक्तीने वा वा स्वतः वा. बस बस उजळावे. बस. बहुत खूपच सुंदर अशोक पुष्कळ सर. छान. खूपच पुष्कळ सुंदर. छान. खूपच पुष्कळ सुंदर. अप्रतिम. 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 येस. खरा शिक्षक जो असतो ना, तो शिकवत नसतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, खरा शिक्षक कधीच शिकवत नसतो. तो विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची ज्योत तेवत ठेवत असतो. तो विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची ज्योत तेवत ठेवत असतो. तर पहा, हे चित्र जे आहे सर्वांनी अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकत असतो तेव्हा आपल्याला आपलं हे जे मस्तिष्क आहे, मन जे आहे, हृदय जे आहे, ते नेहमी खुलं ठेवलं पाहिजे. ते नेहमी खुलं ठेवलं पाहिजे. जेथून ज्ञान येत आहे ते ज्ञान आपण अर्जित केलं पाहिजे. यासाठी ऑलवेज हॅव अन ओपन माइंड. आपल्या सर्वांना ऑलवेज हॅव अन ओपन माइंड. आपलं हृदय, मन, मस्तिष्क नेहमी खुलं ठेवलं पाहिजे चांगल्या विचारांसाठी. अगदी अप्रतिम. बरोबर आहे. आपण पुढे जात आहोत. आजचा जो आपली कार्यशाळा आहे, अभिव्यक्तीचे पंख. पत्र लेखन पाहणार आहोत, कथा लेखन पाहणार आहोत, जाहिरात लेखन पाहणार आहोत, निबंध लेखन पाहणार आहोत. ही पर्वणी आहे. लेखन कलेची ही पर्वणी इयत्ता 9वी आणि 10वी साठी आहे. 6वी, 7वी, 8वीलाही यावरती अभ्यास सराव आपण करतो. आणि वाक्प्रचार आहेत त्याबरोबर. लेखन कलेचा प्रवास. तर आपण आता लेखन कलेच्या प्रवासाला निघालेलो आहे. अथांग महासागर आहे. मराठी हा अथांग महासागर आहे. आणि त्या अथांग महासागरात गंगा यमुना रूपी अभिव्यक्ती पंख लिहून आपण पत्र लेखन, कला लेखन, जाहिरात लेखन, निबंध लेखन ही जी वेगवेगळी स्टेशन येणार आहेत त्या स्टेशनावर थांबणार आहोत. त्यांचा मनमुराद आस्वाद घेणार आहोत आणि पुढे आपण जाणार आहोत. आणि त्याच्याबरोबर आपल्या बरोबर आहे वाक्प्रचार आहे. वाक्प्रचार. ती जी बोट आहे ती बोट चालवायला जी वल्हव लागतो तो वल्हवच वाक्प्रचार म्हणून इथे आलेला आहे. आता सर्वांच्या सहमतीने मी पुढे जात आहे. प्रवासाला आपण निघालेलो आहोत. पहा, नवाचार. नवाचार आलेला आहे. 21वे शतक आहे. हे 21वे शतक आहे. जागतिकीकरण होत आहे आणि सोशल मीडियाचा केवढा मोठा पसारा आपल्या समोर आहे. आजचा विद्यार्थी हा त्या सोशल मीडियामध्ये अगदी गुरफटून गेलेला आहे. त्यामुळे मराठी काय, हिंदी काय, संस्कृत काय, ह्या ज्या आपल्या प्रांतीय भाषा आहेत, ह्या ज्या आपल्या प्रत्येक राज्याच्या भाषा आहेत, त्यांच्यावर एक प्रकारचं धर्मसंकट आलंय की काय. विद्यार्थी तो शिकत नाही का? म्हणून त्या भाषेमध्ये आपल्याला नवाचार आणायचा आहे. काय आणायचा आहे? नवाचार. भाषा मराठी अधिकाधिक इनोव्हेटिव्ह, नवाचारमय आपण कशी करू शकतो आणि ती क्रियाशील कशी बनवू शकतो आणि विद्यार्थी आपल्या भाषेकडे कसा आकर्षिला जाऊ शकतो, यासाठी मी काही युक्त्या घेऊन आलेलो आहे. त्या युक्त्या आपल्या सर्वांना आत्मसात करायच्या आहेत. ओके.
आपण आता पुढे जात आहोत. बापटांनी किती सुंदर म्हटलेलं आहे. बापट म्हणतात एका कवितेत त्यांनी म्हटलेलं आहे, फार सुंदर ती कविता आहे की अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते. अणुरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते. ते म्हणतात की सर्व रहस्य उलगडत चाललेली आहे. त्यामुळे भाषा पण एक रहस्य आहे आणि या भाषेचं रहस्य काय आहे ते आपण आज उलगडणार आहोत आणि त्या दृष्टीने आपला प्रवास सुरू आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे. कोण आहे ते? जरा चॅटबॉक्सच्या माध्यमातून मला सांगा पटकन, कोण आहे ते? येस, सांगू शकता मला कोण आहे ते? कोण कवी आहेत हे? या कवींचं नाव काय? येस, मराठी साहित्यातले फार मोठं रत्न आहे हे. कोण आहे ते? येस, हा, दीप्ती पाटील मॅडमचं उत्तर आलेलं आहे केशव हा. सूत. केशवसुत केशव आहे. सूत नव्या म्हणतात. मणुकीले नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वटणीला आणू शकतो ते मी पाहे. हे केशवसुत आहे. आधुनिक मराठी काव्याचं जनकत्व केशवसुतांकडे जातं. त्यांनी आशय अभिव्यक्तीत बदल केले, नवीन नवीन शब्द आणले, त्यांनी कवितेमध्ये नवाचार आणला. त्यांनी कवितेमध्ये काय आणला? नवाचार आणला. तो नवाचार काय हे तुम्हाला समजावून पटवून देण्यासाठी मी हे उदाहरण घेतलेलं आहे. तर बघा, केशवसूत काय करतात? रस्त्याने जाणाऱ्या एका 90 वर्षाच्या म्हातारीला बघतात. ती काठी टेकत टेकत जात आहे. असं वाटतं की ती म्हातारी मध्येच कुठेतरी पडेल की काय, म्हणून केशवसूत तिच्यावर कविता करतात आणि केशवसूत म्हणतात, जपून जा गडी जपून जा, जपून जा गडी जपून जा. पण केशवसूत म्हणतात नाही, ही ओळ काही बरोबर नाही. म्हणून ते लिहितात, जपू जा गडी जपू जा. नाही नाही, ही ओळही बरोबर नाही. त्या दोन्ही ओळी ते खोडतात आणि मनामध्ये जपू जा गडी जपू जा, जपू जा गडी जपू जा. आणि अचानक नवीन संचार त्यांच्या मनामध्ये येतो, ऊर्जा येते आणि ते म्हणतात, जपूर जा गडी जपूर जा, जपूर जा गडी जपूर जा. हाती काठी पाटी कुबडी मान लटकी लोक पाहती, लोक म्हणती, जपूर जा गडी जपूर जा, जपूर जा गडी जपूर जा. नवीन शब्द त्यांनी भाषेमध्ये आणला आणि हाच नवाचार आहे. हा काय आहे? नवाचार आहे. आणि अशाच प्रकारचा नवाचार म्हणा सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत करायचा आहे. त्यांना भाषेची गोडी लावायची आहे. कसा वाटला तुम्हाला हे? कसं वाटलं केशवसूतांचा नवाचार? साच नवाचार तुम्हाला तुमच्या अध्यापनात आणायचा आहे. चॅटबॉक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या, सतत प्रतिक्रिया द्या, म्हणजे माझा उत्साह द्विगुणित होईल. बघा, सोप्यातून कठीणाकडे आपण निघालेलो आहोत. सिंपल टू कॉम्प्लेक्स, सिंपल टू कॉम्प्लेक्स. जरा बघा सर्वांनी ही चित्र आणि सांगा तुमच्या मनामध्ये काय काय येत आहे. पटकन चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय तुम्हाला. हा मनीषा मॅडम, सर, हे चित्र पहा सर्वांनी आणि चॅटबॉक्सच्या माध्यमातून सांगा की काय आहे या चित्रामध्ये. सिंपल टू कॉम्प्लेक्स काय वाटतंय तुम्हाला? दीप्तिमा म्हणतात गुरु दिसतात आहे तिथे. चॅटबॉक्स 8 मध्ये चित्र आपलं आहेत, उत्तर 8 चित्र आहेत. सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये आपला रिस्पॉन्स द्यावा ही विनंती. हा, व्यायाम म्हणतात आहे इथे. अशोक सर म्हणतात आहे व्यायाम. चित्र दिसतंय. चित्रामध्ये कोण आहेत? काय कोणता खेळ खेळतायत? कोणता खेळ खेळतायत? खेळातून शिक्षण असं काहीतरी बोलतात कोणता आहे खेळ रुपाली आहे? मॅम. खेळ दिसतोय. कोणता खेळ आहे? कोणता खेळ खेळतायत ते? क्रिकेट म्हणतात आहे दीप्ती मॅम. हा, क्रिकेट खेळतायत. कोण कोण आहेत क्रिकेट खेळायला इथे? कोण कोण आले? कोण कोण क्रिकेट खेळत आहे? गौरी मॅडमनी यातनं निष्कर्ष काढलाय की गुरु शिवाय पर्याय नाही. गुरुशिवाय छान. पर्याय नाही. ओके, छान. अजून? पुरातनाला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न असं म्हणतात आहे कैलास सर. हा, हा, हा. खूपच छान.
मीनाक्षी ओके मॅडम म्हणतात आहे पूर्वीची शिक्षण पद्धती ओके आणि हा गुरुची शिकवण म्हणतात आहे ईश्वर आणि आधुनिक शिक्षण असं म्हणतात आहे स्नेहल मॅडम. एकनाथ सर म्हणतात आहे कृतीयुक्त शिक्षण. बघा वंदना म्हणतात छान येस छान छान कृतीतून हा शिक्षण. खूपच छान. कृतीयुक्त शिक्षण बघा सगळे देव हम्म, आहेत. हम्म, देव क्रिकेट खेळायला आलेले आहेत. बघा हम्म. सर्वांची उत्तरं वेगवेगळी आहेत. सर्वांना वेगवेगळे शब्द सुचले. मलाही यावरती वेगळं काहीतरी सुचलं की सगळे जे देव आहेत ते धर्तीवरती आलेले आहेत आणि क्रिकेट खेळत आहेत. तर मला काय सुचलं माहित आहे का? बघा ऐका. एकदा काय झाले एकदा काय झाले पृथ्वीच्या अंगणात देवांनी सुरू केला क्रिकेट. शून्यावर घेतली इंद्राची विकेट. शून्यावर घेतली इंद्राची विकेट. शंकर भोळा रनआउट झाला. पंढरीचा विठोबा 28 गेला. श्रीकृष्णाला बॅट बासरीच वाटली. बघता दांडीच उडाली. हनुमंताने ठोकले षटकारावर षटकार. रामाला भेटला मस्त जोडीदार. हनुमंताने ठोकले षटकारावर षटकार. रामाला भेटला मस्त जोडीदार. विष्णूने मात्र सेंचुरी केली. विष्णूने मात्र सेंचुरी केली. नारदाने कमेंट्री संस्कृतात लिहिली. वरुण पावसाचा देव पर्जन्य देव. वरुणाला ठेवले राखीव जागी. त्याला राग आला. वरुणाला ठेवले राखीव जागी. पडला पाऊस झाली भागम भागी. पडला पाऊस झाली भागम भागी. अशा प्रकारे जे आपलं शिक्षण आहे ते आपण आनंददायी करू शकतो. मराठीबद्दलचं प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात आपण निर्माण करू शकतो. मराठीबद्दलचं प्रेम. कशी वाटली कविता तुम्हाला? कशी वाटली कविता तुम्हाला? मनोरंजनात्मक आहे. चॅटबॉक्सच्या माध्यमातून उत्तर देतच राहा. थांबू ब्युटिफुल नका घरी. सर अप्रतिम खूपच छान रचना. लिहित राहा. माझा उत्साह द्विगुणित होईल. तुम्ही रचनात्मक माझा उत्साह वाढवायचा लेखनाचा आहे. मी तुमचा उत्साह वाढवणार आहे. येस हाजी. येस पूनम मॅडम म्हणतात आहे रचनात्मक लेखनाचा आम्ही सर्वांनी पहिला एक नवा आविष्कार. ओके सर व्हेरी गुड. आणि मीनाक्षी मॅडम म्हणतात आहे सर आपण आधुनिक कवी आहात. खूपच छान. ठीक आहे. थँक्यू. आभारी खूप आहे. छान येतात आहे चॅटबॉक्स आता आपण मध्ये. आलेलो आहोत कथा लेखनाकडे. तर आपलं पहिलं स्टेशन आलेलं आहे कथा लेखनाचं. त्या कथालेखनाच्या खंडामध्ये आपण उतरलेलो आहोत. कथालेखन म्हटलं म्हणजे कल्पना आली, स्थानक आलं, रचना आली, भाषा आली, पात्र व संवाद आले, काळ कोणता तर भूतकाळ, कल्पना कशी हवी, स्पष्ट कल्पना, थोडक्यात विषय, स्थानक रोचक असावं, कथेला वळण असावं, उत्कंठ राखणारी कथा, उत्कंठ वाढवणारी कथा असावी. वाचता वाचकांची उत्कंठ वाढली पाहिजे. रचना प्रभावी सुरुवात, ठोस शेवट असावा, परिणामकारक संदेश असावा. त्यातून भाषा शब्द साधे असावेत, वर्णन सुटसुटीत असावेत, भावना स्पष्ट असाव्यात, अलंकारिक भाषेचा प्रयोग करू शकता, वाक्प्रचार म्हणी यांचा वापर करू शकता, पत्र किती घ्यायची, संवाद कसा असावा याविषयी. संवाद अगदी नैसर्गिक असावा, सहजरित्या असावा. आणि काळ भूतकाळ, कथेचा काळ भूतकाळ हे आपणा सर्वांना माहित आहे. आता ह्यात मी काय नवाचार भरलाय तो मी तुम्हाला सांगणार आहे. हे सर्व कथालेखनाचे नियम पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, अक्षर भारतीमध्ये आहेत, सर्वत्र आहेत. पण ह्यामध्ये मी नवाचार काय घातलाय हे तुम्हाला मी सांगू इच्छित आहे. ते पहा. ही कथा तुम्हा सर्वांना माहिती आहे ना मॅम? एक कावळा होता, तहानलेला होता, उन्हाचा उकाडा होता, पाणी मिळावे त्याची इच्छा होती. तो रस्त्यावरती सर्वत्र भटकत होता, उडत होता. एका बागेत त्याला मडके दिसले. बघा चित्र बघा. चित्र नवाचारयुक्त चित्र आहे. चित्र पाहून विद्यार्थी भाषेकडे आकर्षिला जाऊ शकतो. बघा छोट्या मुलांना अशा प्रकारची चित्र दाखवा. कावळा खाली उतरला, मडक्यात थोडं पाणी आहे. पाणी खूप कमी असताना त्याची चोच काय आतमध्ये जात नव्हती. इथपर्यंत नवाचार आलेला आहे चित्रांचा. सुंदर आकर्षक चित्र, मुलांचं चित्त जे आहे आकर्षित करणारी चित्ताकर्षक चित्र आहे ती. पहा. थोडा निराश झाला, विचार करू लागला. त्याला एक युक्ती सुचली की नाही, मी काही दगड वगैरे आणणार नाही आणि त्या खडे काय त्या मडक्यात टाकणार नाही.
कारण मी 21व्या शतकातील कावळा आहे. कोणत्या शतकातील कावळा आहे? 21व्या शतकातील कावळा आहे. आणि 21व्या शतकातील कावळा कसा आहे? आधुनिक आहे तो, तल्लख बुद्धिमत्तेचा आहे, त्याच्याजवळ नवाचार आहे. काय आहे? पहा, कावळ्याजवळ नवाचार आहे, तर शिक्षकांजवळ का नसावा? शिक्षकांजवळ तर नवाचार असावाच. म्हणून कावळा काय करतोय? कडे बिडे काय बघत नाही. त्याला दूर एक नारळ विक्रेताची 4 चाकी गाडी दिसली. त्यावर नारळ होते आणि स्ट्रॉ होते. लोक मजेने नारळ घेऊन स्ट्रॉने नारळाचं पाणी पित होते. नवाचारी कावळा आहे, 21व्या शतकातील कावळा आहे. कोणत्या शतकातील कावळा आहे? 21व्या शतकातील कावळा आहे. आणि पाहिले, एक माणूस नारळ विकत घेऊन स्ट्रॉने नारळाचे पाणी पित आहे. अरे वा, ही तर सोपी युक्ती आहे. कशाला मी खडे टाकत बसू, बराच वेळ जाईल. आणि व्याकुळ झालो आहे. तो लगेच उडत जाऊन एक स्ट्रॉ तो घेऊन आला. चोचीत धावून मडक्यातील पाणी मनसोक्त प्याला आणि मग आनंदाने उडून गेला. पहा, कथेला मी नवीन वळण दिलेलं आहे. कथेला मी नवीन वळण दिलेलं आहे. कावळा नवाचारी बनवलेला आहे. तो स्ट्रॉ घेऊन येतो, कारण तो 21व्या शतकातील कावळा आहे. कोणत्या शतकातील कावळा आहे? 21व्या शतकातील कावळा आहे. कशी वाटली कथा तुम्हाला? ह्यात काय काय नवाचार होता? मला जरा सांगा बघू, चॅट बॉक्सच्या माध्यमातून. तुमचे विद्यार्थी आकर्षित जातील, मराठी शिकतील. हो, ते मराठी शिकतील. सांगा पटकन मला. हा, कोणी काय लिहिलंय का? हा, नवाचारामध्ये स्ट्रॉ त्यांनी आहे ना, ती बुद्धी त्याला आली की स्ट्रॉ. गौरी मॅम म्हणतात आहे की स्ट्रॉ Yes. एक नवाचार, स्वाली पाईप. नवाचार. हा स्ट्रॉ खूप तुम्हाला वर्गात घेऊन छान. जायचंय. भाषेचं अध्यापन करण्यासाठी अशाच प्रकारचा नवाचार रूपी स्ट्रॉ तुम्हाला वर्गात घेऊन जायचा आहे. आणि भाषेमध्ये, मराठीमध्ये नवाचार आणायचा आहे. कुसुमाग्रजांनी किती सुंदर वर्णन केले आपल्या भाषेचं. माझ्या मराठी भाषेला नका म्हणू हिन दिन, स्वर्ग लोकाहून थोर, मला हिचे महिमान. माझ्या दरिद्री भाषेचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. मग अशा प्रकारे ती मराठी शिकवा. पुढे जाऊ मी? पुढे वळू का? हा. बघा, आता ढोसातून तुमचे प्रतिसाद यायला पाहिजे, तुमच्या प्रतिक्रिया यायला पाहिजे चॅट बॉक्सच्या माध्यमातून. छान प्रतिक्रिया येतात आहे सर. हा, खूप छान. प्रतिक्रिया द्या. काळानुसार ढोसातून- बदल असायला हवा. हा, बदल असायला हवा. हम्म, आपल्याकडे बदल असावा. नव्या दृष्टिकोनातून आपण पाहायला शिकलं पाहिजे. कैलास सर मराठीला- म्हणतात आहे, मराठीला- गरज ही हा. शोधाची जननी आहे, हे Yes. नव्याने सांगताय. येस, गरज ही. फारच व्हेरी छान. गुड. ठोसातून अमृताकडे जाऊया आपण. अध्यापनाचं सूत्र आहे कॉन्क्रीट टू ऍब्स्ट्रॅक्ट. ठोसातून अमृताकडे. जे डोळ्यांना दिसतं ते ठोस नाही बॉ, ही सगळ्यांना दिसते, हे ठोस आहे. त्यातून आपण अमृताकडे जायचं आहे, जे कधी डोळ्यांना दिसत नाही. तिकडे आपल्याला जायचं आहे. त्या अमृताकडे आपल्याला जायचं आहे. तर बघा, हा 21व्या शतकातील माकड आहे. हा 21व्या शतकातील माकड आपल्या भेटीला काय घेऊन आलाय? माकड म्हणे शब्दांची करतो मी खेळ भारी, फांदीवरून उडी मारी, हास्याची लकेर सारी, हास्याची लकेर सारी. बघा, माकड आपल्यासाठी नवीन नवीन वाक्प्रचार घेऊन आलेला आहे. आणि हे चित्र, तुम्हाला चित्र पाहायचं आहे आणि कोणता वाक्प्रचार तुमच्या डोक्यामध्ये येतोय तो मला तुम्ही सांगणार आहात. बघा, चित्र पाहून सांगा कोणता वाक्प्रचार तुमच्या मेंदूमध्ये येतोय, मनामध्ये येतोय. काय आहे? माकड चंद्राला हात लावत आहे. माकड चंद्राला हात लावत आहे. कोणता वाक्प्रचार आला डोक्यामध्ये? हा, मनीषा मॅडम? दुरून डोंगर साजरे असं म्हणतात आहे दुरून गौरी डोंगर मॅम. साजरे किंवा आकाशातील चंद्राला हात लावणे. आकाशाला गवसणी घालणे असे एक ओके, किंवा वाक्यात आकाशातील म्हणतात. चंद्राला
हात लावणे. चंद्राला गवस. येस, हम्म. शक्य ते शक्य करून दाखवणे. पहा, यामध्ये कोणता वाक्प्रचार तुम्हाला आठवतोय? बघा काय आल्यात अंगावर त्याच्या. बघा मी तुम्हाला संदर्भ दिला, हिंट्स दिली. माकडाच्या अंगावरती काय आल्या सांगा बघू मला वाक्प्रचार. हा, कोणता वाक्प्रचार येईल? चॅट बॉक्सचा वापर भरभरून करा. हा, अति तेथे माती असं अति तेथे म्हणतात. माती किंवा अंगावर येणे. बघा अंगावर येणे, हम्म. अंगावर येणे पण वाक्प्रचार आहे ना, आहे की नाही? अंगावर येणे. थक्क होणे असं पण म्हणतात. Yes. अंगावर बघा. शहारे येणे. हा, बघा हत्ती आगीमध्ये काय टाकतोय त्यावरून एक वाक्प्रचार येईल. आगीमध्ये काय टाकतोय हत्ती, त्यावरून एक वाक्प्रचार येईल. मी तुम्हाला हिंट्स दिली. आगीत तेल ओतणे. आगीत दीप्ती तेल मॅडम ओतणे. म्हणतात व्हेरी गुड, आहे. बहुत खूप, क्या बात है. आगीत तेल ओतणे. बघा हा हत्ती पळतोय, माकडही पळतोय डोक्यावर काहीतरी घेऊन. कोणता वाक्प्रचार तुम्हाला आठवला बघा? माकडाच्या डोक्यावर पाय आहे. बघा कोणता वाक्प्रचार आठवला तुम्हाला? हा, ते मिसेस देशपांडे म्हणतात आहे पाठलाग करणे. पाठलाग पूनम करणे. मॅडम म्हणतात आहे हकालपट्टी करणे किंवा धूम ओके. ठोकणे असं म्हणतात आणि आहे. दुसरा एक मा- वाक्प्रचार आहे डोक्यावर पाय घेऊन पळणे. डोक्यावर पाय घेऊन पळणे. हा, वंदना मॅडमनी म्हटलेलं आहे डोक्यावर वा वा पाय वा, ठेवून पळणे. बहुत सुंदर, बहुत सुंदर. आता बघा माकड पडले तोंडावर. सांगा बघू मला कोणता वाक्प्रचार आहे? मी तुम्हाला हिंट्स दिली. माकड तोंडावरती पडलंय, कोणता वाक्प्रचार येईल? 3 शब्द तोंडावर सांगितले. आपटणे. माकड तोंडावरती पडलंय. माधुरी सांगा, मॅडम त्यामध्येच आहे. म्हणतात आहे तोंडावर आपटणे. तोंडावर आपडणे. तोंड घशी हा? पडणे. येस, व्हेरी गुड. अशा प्रकारची चित्र विद्यार्थ्यांसमोर ठेवा आणि त्यांच्या बुद्धीला चालना द्या. आणि अशा प्रकारे त्यांना वाक्प्रचार, त्यांना स्वतः विचार करायला प्रवृत्त करा. म्हणजे तो वाक्प्रचार विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील. अशा प्रकारचा नवाचार तुम्ही करू शकता. बघा ही एक केस स्टडी आहे की तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. प्रत्येक गटाला आपापले मॉडेल वेळेत तयार करायचे आहे. 4 विद्यार्थी आहेत, आरव, समीर, प्रज्ञा आणि तन्वी. आरवने कामात झोकून देणे हा वाक्प्रचार प्रत्यक्षात उतरवत खूप मेहनत घेतली, झोकून गेले. समीर मात्र सतत उसंत न मिळणे अशा स्थितीत असूनही वेळ काढून काम करत राहिला. अशा प्रकारची केस स्टडी तुम्हाला मुलांना द्यायची. प्रज्ञाला एक नवीन प्रयोग जमल्यावर ती पूर्णपणे भारावून जाणे अशी प्रतिक्रिया देते. भारावून जाणे. तन्वीने गटातील सगळ्यांना सतत हातभार लावणे या पद्धतीने मदत केली. हातभार लावणे. जर तुम्ही या गटात असता तर कोणता वाक्प्रचार तुम्ही प्रत्यक्ष कृतीत आणला असता आणि का? वरील 4 वाक्प्रचारांपैकी 2 वाक्प्रचार वापरून नवा 3-4 ओळीचा एक प्रसंग तयार करा. मुलांना प्रसंग लिहायला द्या. अशा प्रकारची क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी, केस स्टडी तुम्ही विद्यार्थ्यांसमोर ठेवू शकता आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धीला तुम्ही चालना देऊ शकता. अशा प्रकारचा नवाचार तुम्हाला मराठीमध्ये आणायचा आहे. अशा प्रकारे काहीतरी वेगळा विचार करा. कशी वाटली ऍक्टिव्हिटी, गतिविधी कशी वाटली सांगा बघू मला. चॅट बॉक्सच्या माध्यमातून तुमचा भरघोस प्रतिक्रिया मला हव्या आहे, प्रतिसाद हवा आहे. मराठी शिक्षक कसा अगदी रचनाशील, कृतिशील, प्रयोगशील असतो, सृजनशील असतो. तुमची सृजनता मला इथे दिसली पाहिजे. चॅटबॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहे, थांबायचं नाही. थांबला तो अतिशय संपला. उत्कृष्ट, छान, छान, अतिशय उत्कृष्ट, अप्रतिम, खूप छान, कल्पनांच्या आहे का? पलीकडची, एकमेका सहाय्य करू, अवघे क्रिएटिव्ह. धरू सुपंत. वा वा. येस. आपल्या 9वीच्या अक्षर भारती पुस्तकामध्ये एक पाठ धडा आहे, शब्दांचा खेळ. ह्या शब्दांचा खेळ या पाठामध्ये एक एक्सरसाइज दिलेली आहे. त्यामध्ये 4 वाक्प्रचार आहेत.
आतुर होणे, मायेची पाकर घालणे, उकळ्या फुटणे, पालवी फुटणे आणि हिरमोड होणे, हे वाक्प्रचार आहे. आता मी काय केलंय, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, हे जे वाक्प्रचार आहे त्यांचे अर्थही इथे दिलेत आणि हे वाक्प्रचार वापरून मी एक कथा तयार केली. मी एक काय तयार केले, कथा. कमी कथा, ह्या कथेमध्ये हे सारे वाक्प्रचार येतील सर्व, आणि त्यामध्ये सुंदर सुंदर चित्र आहे. पहा नवाचार भरलाय. कथेचं नाव दिलंय मी मंजरीची पालवी. ते रोपटं जे आहे त्या रोपट्याचं नाव आहे मंजरी. नाव पण ठेवलंय मी मंजरी, आणि ती पालवी, आणि हे 5 वाक्प्रचार बघा कसे आलेले आहेत आता. बघा, एका सुंदर बागेत मंजरी नावाचे लहानसे रोपटे होते. हिवाळा संपायला आला होता, पण वसंत ऋतू कधी येतो याची तिला आतुरता लागली होती. मलाही लवकर हिरवीगार पालवी फोडायची, तेव्हा मी खूप सुंदर दिसेन, ती स्वतःशीच म्हणाली. बघ, पहिल्या परिच्छेदामध्ये मी वाक्प्रचार यूज केलाय, आतुरता लागली, आतुरता लागणे, याची तिला आतुरता लागली होती. बघा, आतुरता लागणे. पुढे अखेर वसंत ऋतू आला. तिने उत्साहाने आपले छोटेसे कोंब बाहेर काढले. आता काही दिवसात मी पूर्णपणे बहरेन तिला वाटले. पण दुर्दैवाने त्याच रात्री खूप थंड वारा सुटला. छोटेसे कोंब वाकले. आपले स्वप्न तुटल्यामुळे तिचा खूप हिरमोड झाला. हिरमोड होणे. बघा, चित्र पण पहा आणि तो वाक्प्रचारही पहा. हिरमोड होणे. बागेचे माळी काका रोज बागेत येत. त्यांची नजर प्रत्येक रोपट्यावर असायची. त्यांनी उदास झालेल्या मंजरीला पाहिले. तिच्या मुळाभोवती मातीचा ढीग करून पाणी दिले. माळी काकांनी तिला मायेची पाकर घातली. मायेची पाकर घालणे. घाबरू नकोस मंजरी, तू लवकरच पुन्हा टवटवीत होशील. काकांनी तिच्यावर उपचार केले. नवी शक्ती तिला आली. तिच्या मुळांमध्ये नवी आशा संचारली. हा चित्र पहा. 2 दिवसांनी मंजरीला नवीन कोंब फुटले. ती इतकी आनंदित झाली की तिला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. उकळ्या फुटणे. पहा, अखेर पालवी फुटली, ती बहरू लागली. तात्पर्यही दिलेलं आहे. तर ह्यात नवाचार काय? आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये शब्दांचा खरी या पाठामध्ये जे 5 वाक्प्रचार आहेत, ते वाक्प्रचार मी उचलले आणि त्याची एक कथा मी गुंफली आणि ती ठेवली. चित्रही घेतली. हा नवाचार आहे. हा काय आहे? नवाचार आहे. अशा प्रकारे भाषेचे नवाचार तुम्हाला आपापल्या वर्गामध्ये करायचे आहेत विद्यार्थ्यांसमोर. कशी वाटली कथा? कसं वाटलं नवाचार? तुमचा भरघोस प्रतिसाद मला हवा आहे चॅट बॉक्सेसच्या माध्यमातून. प्रतिक्रिया, प्रतिसाद हवा हो. उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण उपक्रम. हा, लिहा काहीतरी, काहीतरी लिहा. खूप नाही छान, आवडलं तर लिहून टाका मस्त. की योग्य नाही, असंही लिहा. जर तुम्हाला नसेल आवडत तरी लिहा, म्हणजे मला काहीतरी शिकता येईल की माझ्याकडनं काहीतरी चुकी झालेली आहे. अफलातून. छान. लिहा लिहा, नव तुम्ही काहीतरी लिहा, तिथे शब्द लिहा. अतिउत्तम, नवीन हा. कल्पना, मस्तच. आता ही दुसरी कथा पहा. इयत्ता 10वीच्या पुस्तकात हे शब्द, हे वाक्प्रचार आहेत. भान ठेवणे, उत्साहाला उधाण येणे, संकोच वाटणे, पारंगत होणे. इयत्ता 10वीच्या पुस्तकात आहेत. रंग साहित्याचा पाठ, जंगल डायरी असो वा चुडीवाला. आता हे घेऊन मी कथा गुंफलेली आहे. कथेचं नाव आहे संकोचातून आत्मविश्वासाकडे. संकोचातून, नॅरो माइंड सोडून आपण आत्मविश्वासाकडे चाललेलो आहोत. तर पहा कथा. ह्यामध्ये पण मी वाक्प्रचार घेतलेले आहेत. बघा तुम्ही चित्र बघा आणि ते वाक्प्रचार बघा. आरव हा 9वीतील उत्साही विद्यार्थी. शाळेत वक्तृत्व स्पर्धा होणार. मनाला आनंद झाला, पण स्टेजवर उभं कसं राहायचं त्याला संकोच वाटायचा. संकोच वाटते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चय केला. स्वतःला पुन्हा पुन्हा बजावले. मी बोलताना चुका होऊ नये याचं भान ठेवणे आणि मनापासून तयारी करणार. भान ठेवणे. स्पर्धेच्या दिवशी आरवचा नंबर लागला. तो स्टेजवर स्थिरपणे उभा राहिला. सुरुवातीला भीती वाटली, पण क्षणातच त्याच्या उत्साहाला उधाण आलं. उत्साहाला उधाण येणे. पुढे बघा, हळूहळू तो वक्तृत्वात पारंगत झाला. पारंगत होणे, खाली पारंगत होणे, हाही वाक्प्रचार मी घेतला. मग अशा प्रकारे तुम्ही नाविन्य आणा. मराठीमध्ये नाविन्य आणा. आपली भाषा फार गोड आहे हो, मधुर आहे हो. मोठमोठ्या लेखक कवींचा मला सहवास लाभला.
त्यांनी माझा हात पकडून मला शांताबाई सांगायच्या, मिलिंदा मराठी पुष्कळ मधुर आहे, गोड आहे. सहवास मजला लाभला बरं का कवयित्री शांताबाईंचा. प्राध्यापकही होते मजला मी चेला कवी केशव मेश्राम यांचा. काव्य वाचन ऐकून माझे कवी मंगेश खुश झाले. यशस्वी होशील जीवनी मिलिंदा पाडगावकर बदले. बरोबर आहे. शांताबाईं सवी मारल्या मी अनेकदा साहित्यिक गप्पा कवी वसंत बापटांचाही पडला माझ्यावरती ठप्पा. या सर्व थोर लेखक कवींचा मला जवळून सहवास लाभलेला आहे आणि त्यांनी ही मराठी जोपासायला सांगितलेली आहे. ती मराठी मी तुमच्या समोर ठेवत आहे. तुम्ही ही मराठी भावी पिढीला द्या, वर्तमान पिढीला द्या आणि या मराठीचं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल करा. कशी वाटली गतिविधी तुम्हाला? कशी वाटली ऍक्टिव्हिटी, उपक्रम? मला सांगा कडे तुम्ही. बोला तुम्ही. मीच नाही तर आपल्या एकटा बोलतोय, तुम्ही काहीतरी बोला, लेखनाच्या माध्यमातून बोला. खूपच सुंदर सर म्हणतात आहे ते एकनाथ सर, खरंय? छानच ओके. म्हणतात आहे पहा. सुषमा मॅम. आणि हे कैलास तरी सर बरं. म्हणतात आहे खूपच नशीबवान आहात सर तुम्ही. इतक्या नशीबवान मी नाही, आपण सर्व मोठमोठ्या नशीबवान आहे. मी लोकांचे तुमच्यासमोर ठेचले सहवास तरी. लाभले पहा. तुम्हाला. हा. सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर जो आहे त्यामध्ये ही कथा आहे. फुलांचे गाव, दगडांचे गाव. दगडांना फुलांचा भारीच राग. फुलांची स्तुती, दगडांना किंमतच नाही मुळी. एकदा दोन्ही गावात भांडण, फुलांवर हल्ला. हे तुमच्या सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये ही कथा आहे. तर ह्या कथेमध्ये बघा मी स्तुती करणे, डोळ्यावर पट्टी बांधणे हे 2 वाक्प्रचार यांचा प्रयोग केला आहे. आणि कथा पण बघा नवीन चित्र मी दिलेली आहे. थोडं थोडं AI शिकत आहे आता. शिकायला पाहिजे ना, भाषेचा अध्यापक असलो तरी. नव्या जगासोबत मला पण जायचं आहे. 52 वर्ष वय झालं, 30 वर्ष अध्यापन अनुभव झाला, पण तरीही अजून मी जवान आहे, तरुण आहे. पहा. फुलांच्या गावात सुगंध, रंग, आनंद. दगडांच्या गावातील दगड मात्र नाराज. फुलांची नेहमीच सगळी स्तुती, दगडांकडे कुणाचेच लक्ष जात नाही. स्तुती करणे. हळूहळू असंतोष वाढत गेला. एके दिवशी डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखा रागाचा भडका उडाला आणि त्यांनी फुलांवर हल्ला चढवला. सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये आहे. डोळ्यावर पट्टी बांधणे बघा. दगडांच्या गावाला राग आला फुलांचा. तरी फुलांनी हार मानली नाही. उलट जशी जशी ती ठेचली गेली तसा अधिक सुगंध दरवळू लागला. फुलांना त्यांनी ठेचले, पण फुलांना ठेचलं तरी त्यांचा स्वभाव काय आहे? सुगंध देण्याचा. आणि फुलं सुगंध देत होती पहा. हळूहळू तो सुगंध दगडाच्या गावातील कठोर मनही वितळू लागला. त्यांनी आपल्या चुकीची कबुली देऊन फुलांची माफी मागितली. फुलांना ठेचलं, पण जो गुणधर्म असतो तो कधी मनुष्य सोडत नाही हो. पहा. जीवनात कोणी कितीही त्रास दिला तरी फुलांसारखे सुगंध पसरवत राहावे, त्याने दगडांची मनही बदलतात. बरोबर आहे. मनुष्याचा स्वभाव जो असतो तोच राहतो कायमचा, चांगला असो वा वाईट असो. बरोबर आहे. कशी वाटली ही गतिविधी? कसा वाटला हा उपक्रम तुम्हाला? सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये आहे हे. कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या समोर जावा ही प्रकारची प्रात्यक्षिक त्यांना द्या. कसं वाटलं? लिहा बघू चार्ट बॉक्सच्या माध्यमातून. हा, लिहितायत. खूप छान, खरं आहे. ओके ओके. माझाही उत्साह द्विगुणित होत आहे. तर आपण ना औपचारिक पत्राकडे जाऊ. आता पुढचं स्टेशन आलेलं आहे औपचारिक पत्र लेखनाचं. नियम तर आपणा सर्वांना माहित आहे. मी नियम काही सांगत बसत नाही. सर्वांना माहित आहे पत्राचा नियम काय. दिनांक, प्राप्तकर्त्याचा पत्ता, विषय, संबोधन, पत्राचा मुख्य भाग, शेवट व समारोप. आता पत्राचे औपचारिक जे प्रारूप आहे. दिनांक लिहायची पहिली, प्राप्तकर्त्याचा पत्ता, विषय, संबोधन, माननीय लिहून, पत्राचा मुख्य भाग, समाप्ती, आपला विश्वासू, नाव आणि त्या प्रेक्षकाचा पत्ता. हा आपला प्रारूप आहे. अक्षर भारती पुस्तकामध्येही दिलेला आहे. मराठी अक्षर भारती इयत्ता 10वीच्या पुस्तकात दिलेला आहे आणि मॉडेल क्वेश्चन पेपरचं सीबीएसईने जे पाठवलेली आहे आन्सर की त्यामध्ये पण आहे पहा. गुण विभागणी पण त्यामध्ये दिलेली आहे. दिनांक महिना 1 अंक, विषयाला काय अर्धा अंक आहे, मजकूर 2 अंकाचा आहे, शेवट समारोप अर्धा अंक आणि लिफाफा 1 अंकाचा आहे. आता बघा मी काय केलंय. प्रिन्सिपल ऑफ रेलेव्हन्स, भाषा वापराच्या प्रसंगानुरूपतेची सूत्र. नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, डोळे झाक करणे, हात टेकणे, हे 3
वाक्प्रचार मी घेतले बघा, भाषा मी सर्जनशील करत आहे, क्रिएटिव्ह करत आहे. आणि पत्रलेखन तुमच्या सीबीएसई मॉडेल क्वेश्चन मध्ये हा प्रश्न आहे. संतोष काळे, लक्ष्मीनगर, सातारा येथील सार्वजनिक उद्यानातील दुरावस्थेबाबत तक्रार करणारे पत्र व्यवस्थापक उद्यान विभाग सातारा यांना लिहितो. 9वी 10वीला 2 प्रकारची पत्र आहेत, तक्रार पत्र आणि मागणी पत्र. तर तुमच्या सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये हे पत्र आहे आणि हे 3 वाक्प्रचार मी प्रयुक्त केले. पहा तुम्ही इथे दिनांक आहे, प्रती आहे. पहा, लक्ष्मीनगरचा रहिवासी आमच्या परिसरातील सार्वजनिक उद्यानाची अत्यंत खराब झालेली अवस्था पाहून मनस्ताप होत आहे. तुटलेली बाके, अस्वच्छ परिसर, मोडके झोपाळे यामुळे येणारे लोक उद्यानाकडे नाक मुरडतात. नाक मुरडणे. अनेकदा तक्रारी देऊनही संबंधितांनी परिस्थितीकडे डोळेझाक करणे सुरूच ठेवले आहे. डोळेझाक करणे. पहा पहा, अगदी सटीक उपयोग केलाय, प्रसंगानुरूप. ओढून ताडून मी तिथे दिलेले नाहीये, ओढून ताडून काही टाकलेले नाहीये. वाक्प्रचार अगदी सहज आलेला आहे, सहज आलेला आहे. पहा, सध्याच्या परिस्थितीत आम्हा रहिवाशांसमोर हात टेकण्याची वेळ येत आहे. कृपया उद्यानाची तातडीने साफसफाई व दुरुस्ती करण्याची कार्यवाही करावी. ओढून ताडून कुठलाही वाक्प्रचार मी टाकलेला नाही, अगदी सहज टाकलेला आहे, गुंफलेला आहे. नंतर तुमचा लिफाफा येईल, तिकीट, प्रति, प्रेक्षक. तिकिटामधला की जो असतो ना, की नेहमी दीर्घ असतो, तो ऱ्हस्व नसतो, लक्षात ठेवा. आता बघा, मागणी पत्राचं एक उदाहरण घेतलंय. हे पण तुमच्या सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये आहे की 50 वर्ष शाळेला पूर्ण झाली, शाळेची सजावट करायची आहे, त्यासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र. त्यासाठी 2 वाक्प्रचार घेतलेत, खांद्याला खांदा लावणे, हातभार लावणे. हा, त्यांचाही अगदी व्यवस्थित प्रसंगानुरूप उपयोग केलेला आहे मी, की मी रमणबाग प्रशालेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेला 50 वर्ष पूर्ण होत असल्याने सजावटीची तयारी सुरू आहे. अनेक पालक विद्यार्थी यासाठी हातभार लावत आहेत. खांद्याला खांदा लावून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आहे, बरोबर घेतलेला आहे. तुम्ही चॅटबॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधा. सगळ्यांनी बोललं पाहिजे हो, बोला जरा. आवश्यक साहित्य आहे ते सगळं दिले, रंगीत झेंडूमळा, हे तर तुम्हाला माहित आहे. ही पीपीटी तर तुम्हाला मिळणारच आहे एक्स्ट्रा माइल तर्फे. रिबन रोल, रंगीत पेपर फुले, एलईडी सिरियल लाईट. गुगल पे द्वारे आम्ही पैसे भरू, त्यात मी टाकलंय की तुम्ही आम्हाला बिल पाठवा, आम्ही गुगल पे द्वारे पैसे देऊ. चेक वगैरे देणार नाही, धनादेशचा जमाना गेला. छोडो कल की बातें, कल की बात पुरानी. बरोबर आहे. केशवसुतांनी म्हटलंय ना, जुने जाऊ द्या मरला लागुनी, गतकाळाची होळी झाली धरा, उद्याची गुंचगुडी, पुराण तुमचे तुमच्या पाशी, ये उदयाला नवी पिढी, बापट म्हणतात. त्यामध्ये पण तिकीट, प्रति, प्रेषक दिलेला आहे. चॅटबॉक्सच्या माध्यमातून तुम्ही येत नाही, प्रतिक्रिया द्यायला तुम्ही कृपण का होतात, अगदी कंजूसी दाखवतात. प्रतिक्रिया हव्यात हो तुमच्या, अगदी भरगच्च हव्यात. त्यावरती एक्सरसाइज दिलेली आहे, मागणी पत्र दिली बघा, ही 4. त्याचा सराव तुम्ही द्या. हे लेटेस्ट पत्र आहे, ह्या पत्रांचा सराव तुम्ही विद्यार्थ्यांना द्या. 4 मागणी पत्र दिलीत मी इथे आणि 4 तक्रार पत्र दिली. ह्याचा सराव तुम्हाला विद्यार्थ्यांना करावायचा आहे. ओके, ही पीपीटी तुम्हाला मिळणार आहे. आता जाहिरात जी आहे, उद्देश आहे, भाषा आहे, संदेश रचना, आवश्यक बाबी, वैशिष्ट्य आणि सूत्र, ह्याचाही तुम्हाला फॉर्मॅट पता आहे, माहित आहे, नियम तुम्हाला माहित आहे. अक्षर भारतीमध्ये पण दिले आणि तुमच्या मॉडेल क्वेश्चन पेपरची जी आन्सर की आहे त्यामध्ये पण दिलेले आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय. तर ह्यात नवाचार मी काय भरलाय तर तो पहा. भाषा वापरा. बघा, हे तुमचा सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न आहे. पुस्तकाच्या दुकानाची जाहिरात तयार करा. कोणत्या दुकानाची? पुस्तकाच्या दुकानाची. तर मी तो एक वाक्प्रचार घेतला तुमच्या पुस्तकातला, रममाण होणे. काय वाक्प्रचार आहे? रममाण होणे. पहा, आता तो मी कसा गुंपला इथे बघा. वाचा जरा मॅडम, वाचा. मनीषा मॅडम जरा वाचा आहे. नवभारत पुस्तकालय, नवीन शाखा सुरू. पत्ता आहे नगर रोड, पुणे 4222-091. वेळ सकाळी 9 ते रात्री 9. संपर्क 9856-73-42. विशेष वैशिष्ट्ये:
शालेय महाविद्यालयीन स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मोठी श्रेणी, मुलांसाठी गोष्टींची पुस्तके, वाचनाची सवय लावणारी मालिका, वाचन क्षेत्र ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे रीडिंग झोन, जिथे वाचताना मन रममाण होईल. 10% ते 25% सवलत निवडक पुस्तकांवर. आजच भेट द्या आणि सर्वोत्तम पुस्तकांचा लाभ घ्या. रममाण होणे. रममाण होणे हा वाक्प्रचार मी वापरलेला आहे. कोणतरी प्रश्न टाकला जिथे की जाहिरात ही पेनाने करावी का पेन्सिलने का रंगीत? पेनानेच करा. पुस्तकात लिहिलेलं आहे तुमच्या अक्षर भारतीमध्ये लिहिलेलं आहे, जाहिरात ही पेनानेच केली पाहिजे. पेन्सिलचा वापर नको शक्यतो, आणि रंगाचा तर नकोच नको. पेनानेच लिहायची आणि ती बॉक्समध्ये लिहायची. तुम्हाला जाहिरात तुम्हाला बॉक्समध्ये लिहायची आहे का, जिथे वाचताना मन रममाण होईल. रममाण होणे हा वाक्प्रचार मी इथे वापरलेला आहे. हा नवाचार आहे. अजून काय आलंय का चॅट बॉक्स मध्ये कुणाचा प्रश्न? एक प्रश्न आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहिरात लेखनामध्ये विद्यार्थ्यांना चित्र काढण्याची गरज आहे का? नाही, स्नेहल गरज मॅडम नाही. विचारतात. चित्र काढण्याची गरज नाही. चित्रही नको. समर्पक शब्दामध्ये ती लिहा, सुंदर शब्दामध्ये ती लिहा अशी. बस. चित्राची आवश्यकता नाही, पेन्सिलची आवश्यकता नाही, रंगांचा वापर नकोच नको. पेनानेच लिहा. आणि वाक्प्रचार एखाद्या वाक्प्रचाराचा प्रयोग करा, भाषा अगदी सुंदर बनेल. पहा आता, हे पण सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न आहे. योगासने शिकवणाऱ्या वर्गाची जाहिरात. मी वाक्प्रचार घेतलाय, उत्साहाला उधाणीने. बघा तो कसा वापरलाय, नवाचार बघा फक्त तो. तेच वाक्य फक्त मी वाचतो. योगाभ्यास करताना शरीरात व मनात उत्साहाला उधाण येईल याची खात्री. कुठेही भाषा मी बळजबरीने वापरलेली नाही. सगळं काही सहज आलेलं आहे. सगळं काही स्पॉन्टिनियस आलेलं आहे. स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो आहे हा. सगळं काही उत्स्फूर्त उद्रेक झालेला आहे. बघा, काही मी कुठे बळजबरीने वापरलेले नाही. वाक्प्रचार आपोआपच आलेले आहेत इथे. अशा प्रकारचं त्यांना शिकवा, नाविन्य शिकवा, नवीनता आणा, नवाचार आणा मराठीमध्ये. हो, मराठी फार सुंदर भाषा आहे. अमृता ही पैजा जिंके, ज्ञानेश्वर सांगून गेलेत आपल्याला. त्यावरती एक्सरसाइज दिलेली आहे. या 4-5 एक्सरसाइज मुलांना द्या. आता जो निबंध लेखन आहे 9वी-10वीला आत्मवृत्त, कल्पनात्मक आणि वर्णनात्मक निबंध आहे. निबंधाचे नियम माहित आहेत तुम्हाला. आकर्षक सुरुवात, परिणामकारक शेवट, विषय विस्तार, तर्कशक्ती, उपयोजन कौशल्य, मुद्देसूद लेखन, योग्य विराम चिन्हांचा वापर, अव्यपंक्ती वापरू शकता. वाक्प्रचार, म्हणींचा उपयोग करायला शिकवा. आजकाल आपण कोणी म्हणी बोलतच नाही. सर्व म्हणी गेल्या, निघून गेल्या. मी लहान असताना 4थीला स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती, तेव्हा मला पुस्तकामध्ये 128 म्हणी होत्या. पहिली होती, अति तिथे माती, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अजूनही माझ्या पाठ आहेत त्या म्हणी मी 4थीला पाठ केल्या होत्या. 4थीला मी स्कॉलरशिप परीक्षा दिली होती. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी होतो आणि ती परीक्षा मी दिली होती स्कॉलरशिपची. आणि त्या परीक्षेमध्ये मी 21वा आलो होतो महाराष्ट्रात. भाषेमध्ये माझा 3रा क्रमांक होता 4थीला. भाषा विषयात मला 99 अंक मिळाले होते 100 पैकी. भाषा आकर्षक असावी, परिणामकारक शेवट असावा, आत्मवृत्त, कल्पनात्मक आणि वर्णनात्मक हे 3 प्रकारचे निबंध आहेत. तर आता ह्यामध्ये मी वाक्प्रचार कसे वापरायचे बघा, अगदी सहज वापरलेले आहेत. कुठेही मारून मटकून संन्यासाला बळी दिलेला नाही मी. मारून मटकून संन्यासाला बळी देतो ना आपण, अशा प्रकारची बळजबरी मी मुळीच केली नाही. पहा, शास्त्रज्ञ झालो तर सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये हा निबंध आहे. प्रतिक्रिया पाहाव्यात हो तुमच्या. सर, एक प्रश्न आलेला आहे इथे हा प्रश्न काय आलाय? एकनाथ सरांचा. त्यांनी एक फोटो टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये आणि ते म्हणतात आहे की या जाहिरातीसाठी किती गुण मिळतील ते सांगावे. एक फोटो जाहिरातीसाठी टाकलेला आहे. पूर्ण गुण मिळतील. जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर ते पूर्णच्या पूर्ण गुण तुम्हाला मिळतील. किती मार्काची जाहिरात आहे सांगा मला तुम्ही 9वी-10वीला?
त्यामुळे तुम्हाला तिथे पूर्ण गुण मिळतील. अगदी सुंदर तुम्ही असं समर्पक लिहिलं तर तुमच्या जाहिरातीला पूर्ण गुण मिळतील. 5 पैकी अजून एक 5 गुण प्रश्न आहे. मिळतील. हा, एक मराठीमध्ये प्रश्न अजून 99, आहे. 100 पैकी 100ही गुण मिळत आहेत विद्यार्थ्यांना सीबीएसई मध्ये. स्टेट बोर्डला दिले जात नाहीयेत 100 पैकी 100 मराठीत, पण सीबीएसईला 100 पैकी 100 गुणही मिळत आहेत, 99ही मिळत आहेत. जर त्यांनी व्यवस्थित ते लिहिलं, नियमानुसार त्याची मांडणी केली विद्यार्थ्यांनी, तर त्यांना पूर्ण अंक तिथे भेटतील. ओके. तर बघा, शास्त्रज्ञ झालो तर सीबीएसई मॉडेल क्वेश्चन पेपर मध्ये हा निबंध आहे. तर मी वाक्प्रचार घेतले. झोकून देणे, उसंत न मिळणे, भारावून जाणे, हातभार लावणे. इयत्ता 10वीच्या पुस्तकात हे वाक्प्रचार आहे. इयत्ता 10वीच्या पुस्तकात हे वाक्प्रचार आहेत, ते मी घेतलेले आहे इथे. बघा, आजचे युग विज्ञानाचे युग आहे. शोध प्रगती होत आहे. मी शास्त्रज्ञ झालो तर काय करू शकतो, ही भूमिका. पहिला पॅरेग्राफ मी भूमिकेचा घेतलेला आहे. 5 मार्काचा तुमचा निबंधाचा प्रश्न आहे. विषय वस्तूमध्ये बघा, मी ते सर्व वाक्प्रचार टाकलेले आहेत. संशोधनाच्या कामात मी झोकून देऊन मेहनत करेन, त्यामुळे अनेकदा मला उसंत मिळणे स्वाभाविकच आहे. पहा, मारून वाटून संन्यासाला बळी नाही हो, बळजबरीने नाही. बघा, अगदी सहज वाक्प्रचार आलेले आहेत. एखादा प्रयोग यशस्वी झाला की माझे मन आनंदाने भारावून जाते. शिक्षक आणि मित्र सतत मार्गदर्शन करून मला नेहमीच हातभार लावतात. पहा, अगदी सहज आलेले आहेत लेखनाच्या ओघात. हे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा. हे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा. हा नवाचार आहे. अगदी सहजच आलेले आहेत हे वाक्प्रचार येते बघा. उपसंहार आहे शेवटी निष्कर्ष जो तुमचा. का शास्त्रज्ञ व्हायचंय, विचार करणारा, प्रवृत्त करणारा तुमचा निष्कर्ष असावा. शेवटी 2 ओळी लिहिल्यात मी. ज्ञानदीप जो पेटला विज्ञानाच्या प्रकाशात, उद्याचा भारत उजळेल नव्या संशोधनाच्या विश्वासात. समर्पक. का बरं 5 पैकी 5 मार्क नाही मिळणार? विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा. अशा प्रकारच्या लेखनाची त्यांना सवय लावा. विद्यार्थ्यांची मनं सुसंस्कृत करा. आणि मडकं कसं आकार घेतं, कुंभार जो असतो मातीला आकार देतो, तसं तुम्ही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला, प्रतिभेला आकार द्या. अभिव्यक्तीचे पंख जोडा हो त्यांना. अभिव्यक्तीचे पंख जोडा. मराठी फार मधुर आहे, रसाळ आहे. ती आपण जपली पाहिजे. आपण सर्व महाराष्ट्रीयन माणसं आहोत आणि आपणच जर मराठी नाही जपली तर कोण जपणार? विदेशामध्ये 12 वर्ष नोकरी करत असताना दुबई सारख्या गल्फ देशामध्ये मी तिथे मराठी जोपासली, मराठी मंडळ स्थापन केलं आणि मराठी बोलणाऱ्या सर्व बांधवांना एकत्र केलं. तिथे आम्ही कार्य केलं आणि तुम्हीही ते करा. आणि आता आपला महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्रात मराठी ही पहिली हवी आहे. परत बघा, तुमच्याच पुस्तकात नाही, हा दुसरा निबंध घेतलाय. एआय आधारित तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांचे भविष्य, असा प्रकारचा निबंध येऊ शकतो विद्यार्थ्यांना. सर्व एआय एआय आलाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आसुसणे, रममाण होणे, भान ठेवणे, ऊर अभिमानाने भरून येणे, हे 10वीच्या पुस्तकातील तुमचे वाक्प्रचार आहेत. पहा, ह्यांचा कसा मी प्रयोग केला इथे. कृत्रिम बुद्धी उघडते ज्ञानाची नवी दारे, उद्याच्या जगात घडविते तंत्रज्ञानाचे चांदणे सारे. कवितेच्या ओळीने सुरुवात केली. अशा प्रकारचे निबंध त्यांना करवा. संदर्भ रूप आहे. अशा प्रकारचे निबंध त्यांना एक्झामला येऊ शकतात, परीक्षेला. पहा, त्यात मी टाकलेलं आहे बघा, शेवटी भूमिकेमध्ये. आधुनिक साधनांमुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून विद्यार्थी नव्या संधीकडे आसुसलेले दिसतात. आसुसणे, सहज आलेला आहे बघा वाक्प्रचार. पहा, विद्यार्थी अवघड संकल्पनामध्येही रममाण होतात. विषय विस्तार मध्ये स्व अनुशासनाचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भान ठेवणे. तर शिक्षणात मिळवलेल्या यशामुळे पालक आणि शिक्षकांचा ऊर अभिमानाने भरून येतो. सहज उपयोग केलेला आहे वाक्प्रचारांचा. म्हणजे इथे 2 प्रकारचं कार्य होईल. विद्यार्थ्यांची वाक्प्रचारांची पकडही मजबूत होईल आणि ते निबंध लेखनामध्ये, पत्र लेखनामध्ये, जाहिरातीमध्ये किंवा अजून कुठला लेखन विधा जी आहे, कथा आहे, त्यामध्ये वाक्प्रचारांचा उपयोग करायला शिकतील. त्यांना चांगले मार्क भेटतील. बरोबर आहे? कसे वाटली तुम्हाला ही गतिविधी, उपक्रम जरा सांगा मला. हा तुमचा निष्कर्ष आहे त्याचा एआयचा.
तो मी तुमच्या समोर मांडत आहे. बघा की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे भविष्यातील दारे उघडणारी किल्ली आहे. योग्य मार्गदर्शन, संतुलित वापराने विद्यार्थी अधिक सक्षम, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनू शकतात. AI हे साधन आहे. भविष्य घडवण्याची शक्ती मात्र विद्यार्थ्यांच्या हातात आहे. पहा, ती विचारशील लाईन आहे. विचारास प्रवृत्त करणारी लाईन मी तिथे निष्कर्षात घेतली आहे की AI साधन आहे आणि भविष्य घडवण्याची शक्ती मात्र विद्यार्थ्यांच्याच हातात आहे. सर्जनशील आणि जबाबदार नागरिक त्यांना आपण म्हणू शकतो. कसा वाटला तुम्हाला उपक्रम? सर्वांनी अगदी चॅट बॉक्सच्या माध्यमातून मला सांगा कडे, कसं वाटलं तुम्हाला? बघा विद्यार्थ्यांना बऱ्याच सोप्या सोप्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत. काय करावे? त्यांना त्यांचं शब्द भांडार जे आहे, शब्द संपत्तीत त्यांच्या भर घाला. त्यांना पर्यायवाची शब्द द्या, समानार्थी शब्द द्या, विरुद्धार्थी शब्द द्या, अनेकार्थी शब्द द्या. एखादा परिच्छेद शिकवताना, एखादा पाठ शिकवताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शब्द येतात, उपसर्ग प्रत्यय येतात. ते सर्व शब्द विद्यार्थ्यांसमोर ठेवा. त्यांचं शब्द संपत्ती त्यांची समृद्ध करा. आपोआपच विद्यार्थी 9वी 10वी ला जाईपर्यंत हे सगळं शिकू शकतो. 6वी पासून विद्यार्थ्यांना तुम्ही परिवर्तन करा. शब्द संपत्तीत त्यांच्या भर करा. पण एक शब्द संपत्तीवरही एक कार्यशाळा पुढे घेऊया. हे सर्व त्यांना 6वी पासून शिकवा. 6वी शब्दसंची संपत्ती समृद्ध करा. मग ते बरोबर मुलं करतील. वाक्प्रचाराची मूलभूत स्तरावर मुलांना ओळख कशी करून द्यावी, ती अशीच करून द्या मूलभूत स्तरावर. ते फलकावर तुमच्या जो वर्गातला फळा आहे त्यावरती वाक्प्रचार लिहा, त्याचा अर्थ लिहा. त्यानंतर मुलांना तुम्ही एखादी रचना द्या आणि त्या रचनेमध्ये ते वाक्प्रचार कसा उपयोग करू शकतो हे ते त्यांना शिकवा. अगोदर त्यांना चित्र दाखवा. चित्रावरून त्यांना वाक्प्रचार ओळखवण्यास सांगा. सोप्याकडून कठीणाकडे जा. वाक्य द्या आणि वरती कंसामध्ये वाक्प्रचार द्या. ते फिलअप करायला त्यांना शिकवा आणि मग तुम्ही रचनेकडे जा. लेखन कौशल्याकडे जा आणि त्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर करण्यास त्यांना शिकवा. उदासीनता, वाचन खूप कमी. मग वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा, अनेक विज्ञानाचा. वाचन खूप कमी. पालकांची मराठी थर्ड भाषा म्हणून उदासीन नाही. का उदासीनता आहे? बालकवींनी सांगितलंय, रुपाली मॅडम लिहिताय की मराठी थर्ड भाषा म्हणून उदासीनता. बालकवी म्हणतात, कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. कविता आठवली मला. काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर हृदयाला. उदासीनता का? आपली भाषा आहे, आपला महाराष्ट्र आहे, आपली संस्कृती आहे. तुम्ही अशा प्रकारे त्यांना शिकवा. विद्यार्थ्यांच्या समोर नवीनता घेऊन जावा, नाविन्य घेऊन जा, नवाचार घेऊन जावा. त्यांना कथा, कहाणी, कविता त्यांना शिकवा. शब्दावरून त्यांना कविता शिकवा. भाषेबद्दल प्रेम जागवा आणि त्यांना वाचनास प्रवृत्त करा. तुमची त्यांच्या LMS वरती काय कार्य देत असाल, त्यांना एखादी कथा द्या, वाचावयास द्या. कथा त्यांना द्या. साने गुरुजींचं पुस्तक त्यांना वाचावयास द्या. बालकवींच्या कविता त्यांना वाचावयास द्या. बडबड गीते त्यांना द्या. 3री पासून नक्कीच मुलं शिकतील. ही एक्सरसाइज दिलेली आहे मी त्यावरती. आत्मवृत्तावरती हे निबंध ठेवलेत, कल्पनात्मक ठेवलेले आहेत, वर्णनात्मक. या प्रकारचे निबंध तुम्ही विद्यार्थ्यांना याची प्रॅक्टिस द्या. ओके, मी इथे घेतोय, थांबत आहे. आपणास काही प्रश्न, शंका काय असतील त्या विचाराव्या. 2-3 प्रश्न मी घेतले इथले चॅट बॉक्स मधले, त्यांची उत्तरं मी दिली. अजून काही आहे का या व्यतिरिक्त मनीषा मॅडम? बघते सर. चॅट बॉक्स मध्ये जर आपण बघितलं तर वाक्प्रचारांचा मूलभूत स्तरावर मुलांना ते मी ओळख सांगितलं. कशी प्रश्न करून घेतला. द्यावी ते झालेलं हा. आहे. विद्यार्थ्यांना सोप्या शब्दातही कळत नाही ते एक झालेलं आहे आपलं. ते पण मी बाकी आता सांगितलं. मला काही आता काही विशेष प्रश्न दिसत नाही आम्हाला. ठीक आहे, अजून आपण काही प्रश्न? आधी नाही सर, आता सध्या तर दिसत आहे. हो, ही PPT तुमच्याबरोबर शेअर होईल. कोणीतरी लिहिले, एकनाथ भालेकर सर लिहितायत. म्हणजे PPT एक्स्ट्रा PPT माईलतर्फे सोबत PPT शेअर. तुमच्याकडे येईल. कसा वाटलं आणि तुम्हाला एकंदरीत हा वर्कशॉप? पटकन मला सांगा सर्वांनी प्रतिसाद द्या. अगदी भरघोस. आवडला असेल तर आवडला, नाही आवडला तर नाही आवडला.
खूप सांगा छान. बघू मला. लिहा तुम्ही त्या चॅट बॉक्स मध्ये. सर्वांनी लिहिले पाहिजे प्रतिसाद. भाषेच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करू योगिता. छान, एक्सलंट सेशन. खूपच कल्पक विचार आहेत सर तुमचे, रुपाली मॅम म्हणतात आहे. खूप छान. मग आपण थांबूया इथे. हा. ठीक आहे सर. चला, धन्यवाद मिलिंद सर. आपण आज जे घेतलेले सत्र आहे, हे सत्र अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरले आहे. हे सगळ्यांच्या कमेंट्सवरनं दिसतात आहे, है ना. आपल्या सत्रातून हे स्पष्ट झाले की भाषा केवळ अध्यापन म्हणजे केवळ नियमांची पुनरावृत्ती नसून एक सुंदर, सर्जनशील आणि आनंददायी प्रवास आहे. आपण ज्या खेळ, कृती आणि संवाद आणि लेखन यांचे मिश्रण असलेली आनंददायी शिकवण पद्धतीने रोचक क्रियाकलापांच्या माध्यमातून निबंध, कथा, जाहिरात, पत्र असे सर्जनशील लेखन इतके सोपे, आकर्षक आणि जिवंत केले, ते खरोखरच प्रशंसनीय आहे सर. आता विश्वासाने म्हणता येईल की आपण सर्व येथून ज्ञानाची ज्योत घेऊन जात आहोत, जे पुढे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम आणि अभिव्यक्तीचा उजळ दीप पेटवतील. प्रश्न उत्तर तर झालेच आहे आपले. आता आदरणीय मिलिंद सर जे आहे त्यांनी सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कृपया चॅट बॉक्समध्ये टाका किंवा रेज हँडचं बटन दाबा. तुम्ही प्रत्यक्ष प्रश्न विचारू शकता. आता वेळ आहे सध्या आपल्याकडे. 1-2 प्रश्न सर घेतील. आणि समापनापूर्वी एक विनम्र निवेदन आहे तुम्हा सगळ्यांना की फीडबॅक फॉर्मची लिंक चॅट बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर ती अवश्य भरा. याच्या आधारेच प्रमाणपत्र तुम्हाला प्रदान केले जाईल. तर सर प्रश्न घ्यायचे आहेत का परत? आले असतील कोणाला तर जर घेऊया प्रश्न ना. विचारायचे हा. असतील तर रेज हँड पण करू शकता तुम्ही. आता प्रत्यक्ष प्रश्न हा. पण विचारू शकता जर तुम्हाला हा, डायरेक्ट विचारायचे असतील तर. प्रेझेंट करा म्हणजे मला अनम्यूट करून टाकू ना. हा. कोणी रिझेंट केलंय का? No प्रश्न, but some हा. comments are there. ओळख दिली नव्या स्ट्रॉची, उदाहरणे दाखले जणू नवा बटवा. मिलिंद सरांकडे तर वाक्प्रचारांची खाण, विविध उपक्रमांची मेजवानी खास. ऐकून सारे भारावून गेले आज, मानते तुमचे मनापासून आभार. दीप्ती पाटील Thank you. मॅडमनी या ओळी Thank you, खूपच thank you, सुंदर madam. लिहिलेल्या आहे. थँक्यू. मनापासून आभार दीप्ती मॅम तुमचे. चला, काही प्रश्न दिसत नाहीये. Eknath is there. Raise एकनाथ the वाटतं hand. काहीतरी बोलत आहेत. येस, त्यांना अनम्यूट करा. अनम्यूट. सर नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. सर खूप छान सत्र झालं. हा. सर मला मी इयत्ता 9वी आणि 10वीच्या 2 वर्गांना शिकवतो सीबीएसई हा. स्कूलमध्ये. हा. तर सर यावर्षीचे प्रश्नपत्रिकेत जे बदल झालेले आहेत, जे उदाहरणार्थ हा. जाहिरात लेखन हा नवीन एक प्रकार झाला आणि काही प्रश्न कमी केलेले आहेत. हो. तर जाहिरात लेखनाचं तर तुम्ही सांगितलं, पण आमच्या पुण्यातल्या शिक्षकांचा एक मराठीच्या सर्व शिक्षकांचा एक ग्रुप होता. तर हा. त्याच्यामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांनी काही जाहिरात लेखनाचे जे प्रश्न सोडवले होते, म्हणजे हाफ इयरली हा. एक्झाम किंवा त्याच्या आधी झालेले एक्झाम मधले. हा. तर काही शिक्षकांचं असं मत आलं की मी त्यांना विचारलं की जसं आता मी तुम्हाला विचारलं की या प्रश्नाला किती मार्क्स मिळायला पाहिजे, हा. तर त्यांनी 4.24 to 4.5 असं दिलं आणि अर्धा हा. मार्क ते म्हटले की तुमचा कदाचित याच्यामध्ये चित्र काढली नाही म्हणून जाऊ शकतो. तर याबाबत मला अच्छा. सर मार्गदर्शन करावं. हा. जाहिरातीसाठी चित्राची आवश्यकता नाही, पहिली गोष्ट. ओके. Yes, sir. चित्र काढण्याची गरज नाही जाहिरातीसाठी. दुसरी गोष्ट, जाहिरातीसाठी रंगांचा वापर तर मुळीच करू नये. तिसरी गोष्ट, सीबीएसई म्हणते पेन्सिलनी लिहू नका जाहिरात, कारण ते पेपर अगदी कुठे बरोबर. कुठे जातात, कधी कधी चेक होतात. पेन्सिलनी लिहिलेलं ते अस्पष्ट होऊन जातं, दुसरं होतं. त्यामुळे अगदी बरोबर. पेनचाच वापर करायचा, आपल्याला पेनाचाच वापर करायचा आहे. आणि काही विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत सीबीएसई मध्ये, मराठीमध्ये. नाही संस्कृतात माझ्याकडे मिळतात. हा.
तर मला तीच एक भीती आहे, म्हणून कारण माझ्याकडे आता यावर्षी 80 मुलं मराठी विषय शिकतायत हा आणि त्यातली कमीत कमी माझी 10 ते 15 कमीत कमी 15 मुलं अशी आहेत की ती रिटर्न एक्झाम मध्ये 80 पैकी 80 घेणार आहेत. पण जाहिरात लेखन हा नवीन जो प्रकार आला, कारण इतर प्रश्नांचा ती आयडिया सगळी क्लिअर आहे मला, कारण मागच्या आता जवळपास मी 4-5 हा वर्षापासून मला म्हणजे करेक्शनचा पण अनुभव आहे, बोर्ड पेपरचा करेक्शनचा. हा पण तर जो म्हणून विद्यार्थी हा पण जो विद्यार्थी अगदी समर्पक लिहिल त्याला 5 पैकी 5 मार्क सुद्धा बोर्ड देत आहे. सीबीएसई बोर्ड त्याला देत आहे आणि दिलेले आहेत आणि मुलांना 100 पैकी 100 अंक मिळत आहेत. हिंदीमध्ये मिळत आहे 100 पैकी 100 अंक, ते मराठीमध्येही देत आहेत. जर त्यांनी व्यवस्थित दिले असेल नियमाच्या नुसार, तर त्याला पूर्ण मार्क देण्यास काही हरकत नाही. समजा तुम्ही 4.5 मार्क दिले, पण सीबीएसई मध्ये मॉडरेटर सिस्टम नाही. देर इज नो मॉडरेटर सिस्टम इन सीबीएसई. बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या विद्यार्थ्याला समजा 4 दिले आणि त्याला 99 मार्क भेटले आणि त्यांनी उद्या जर भविष्यात तो पेपर पुन्हा रिचेकिंग साठी दिला, तिथे आढळून आलं की त्या विद्यार्थ्यांनी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे, तर त्याला बोर्ड 4चं 5 मार्क करतं, 5 पैकी 5 मार्क देऊ शकतो. अशा अनेक केसेस आहेत. हिंदीमध्ये पण झालेल्या आहेत, संस्कृतात झालेल्या आहेत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना 5 पैकी 5 अंक मिळतं तिथं आणि तो 100 पैकी 100 गुणावर देखील जाऊ शकतो. त्यात एवढं काही नाही. नियमानुसार ते लिहायचं आहे. पेनानेच लिहायचं आहे. पेन्सिल नको, रंगसंगती नको, आकृत्या नको, काही नको. फक्त शब्द आहे, लेखन कौशल्य आहे, म्हणून ती शब्दसंपत्तीच्या आधारे तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके सर? एकनाथ सर. स्नेहलता मॅम आणि हो. हँड रेज केलेला. बोला मॅम. नमस्कार सर, मला हे विचारायचं होतं, हे जे जाहिरात लेखन आहे त्यामध्ये ब्लॅक पेन आणि ब्लू पेन दोन्ही वापरले चालतील जाहिरात चालू लेखन शकतो, करायला? चालू शकतो. नाही, एक काम, ब्लॅक पेन आणि ब्लू नाही. समजा जर विद्यार्थी ब्लू पेननी लिहित असेल, तर त्यांनी ब्लू पेननीच लिहिलं पाहिजे. ब्लॅक पेनचा अच्छा. वापर करू नये. जर तो ब्लॅक अच्छा. पेननी लिहित असेल, तर ब्लॅक पेनचा वापर करा. एकच अच्छा. पेन ठेवा. अच्छा. आणि ब्लू पेनने जाहिरात बनवल्यावर मध्ये जसं नाही का, आता फॉर एक्झाम्पल समजा कपड्यांच्या सेलची वगैरे ऍड आहे, मग त्याच्यामध्ये त्याने जे सेल वगैरे आहे त्याच्यामध्ये शेडिंग पेन्सिलने केलं तर चालेल? ते करू शकतो. नाही, पेनानेच करावं. शक्यतो पेनानेच अच्छा. करावं. कारण अच्छा. सीबीएसईने डायरेक्ट सांगितलेलं आहे, की रंगसंगती नको, पेन्सिल नको, पेनानेच करावं. अच्छा. त्यांनी ते पेनानेच करावं. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. रुपाली मॅम. हॅलो. हॅलो, हा मॅम. हा, नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे, मी 4थी ते 6वीच्या विद्यार्थ्यांना आता शिकवत आहे. तर मुलं बऱ्याच वेळा हिंदीचा प्रभाव काही मुलांवर असतो, तर मुलं उत्तर लिहिताना हिंदी शब्दच वापरतात. तर त्यावेळेस हिंदीच्या वर्कशॉपमध्ये काही शिक्षकांना असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे, की वापरतात. विद्यार्थ्याची संकल्पना क्लिअर आहे. त्यामुळे त्याने मराठी शब्द जरी नाही वापरला, तरी त्याचे उत्तर हे बरोबर असल्यामुळे त्याला ते पूर्ण मार्क्स द्यावे, गुण देण्यात यावे. तर हे काय योग्य आहे केलेलं का? आहे? योग्य आहे. लेखनाचे काही मार्क ठेवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे आता प्रश्नाचं उत्तर लिहितोय, संदर्भाचंही स्पष्टीकरण आहे. त्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी शब्द एखादा चुकला पण बाकीचे बरोबर असतील, तर संपूर्ण भाव जर बरोबर असेल, तर विद्यार्थ्याला तिथे अंक दिले जातात. लेखनाचे जे अंक असतात, ते अंक विद्यार्थ्याला तिथे दिले जातात. त्याचा एखाद दुसरा मार्क तिथे कट होतो. एखादा मार्क कट होतो. 3 मार्काचा जर प्रश्न असेल, तर त्याला 1.5 मार्क तरी निदान दिला जातो. 1.5 ते 2 मार्क विद्यार्थ्याला सहजच मिळतात. नाही, पण 1 मार्क किंवा 2 मार्कांचे प्रश्न असतात इयत्ता 4थी ते 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना. पण त्या मुलाला हिंदी आणि मराठी यामध्ये म्हणजे त्यावेळेस त्याला सुचत नाही. त्याला जे उत्तर येते ते विद्यार्थी त्या वयानुसार लिहून मोकळं होतं. तर त्यावेळेस मोकळं. शिक्षकांनी काय करावं मराठी त्यावेळी विषयी? शिक्षकांचा जर उत्तराचा भाव जर अचूक असेल, विद्यार्थ्याच्या उत्तराचा भाव जर अचूक असेल, तर विद्यार्थ्याला तिथे 2 मार्काचा जर प्रश्न असेल, तर त्याला 1 अंक तर द्यावा. 1 मार्काचा असेल, तर अर्धा मार्क तरी विद्यार्थ्याला तिथे द्यावा. अर्धा मार्क तरी विद्यार्थ्याला तिथे देण्यात यावा. ओके, थँक यू सर. Yes, Manisha ma'am, let's wind up. जी. Now Yes. only 3 minutes left.
येस सर. या ज्ञानसमृद्ध सत्राच्या समारोपास मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते डॉक्टर अब्दुल सलाम सर आणि बिजू सरांना यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा सहकार्याबद्दल, मिलिंद जाधव सर यांच्या वेळेबद्दल, अनुभवाच्या मुक्त सहभागाबद्दल आणि ज्ञानाबद्दल, आणि सर्व उत्साही सहभागी बंधू भगिनींना ज्यांच्या सक्रिय सहभागामुळे आज सत्राला ऊर्जा, उत्साह आणि सार्थकता प्राप्त झाली. चला आपण पुढेही अखंड शिक्षण क्षेत्राच्या यात्रेत पुढे राहूया, पुढे हा प्रवास सुरू ठेवूया. जिथे ज्ञान आहे अधिक खोल ज्ञानाचा प्रयत्न करूया, विचार अधिक व्यापक करूया आणि प्रत्येक पावलामागील उद्देश, विवेक, दृष्टी आणि सार्थक परिणाम असेल याचे लक्ष ठेवूया. धन्यवाद. आता मी पुन्हा एकदा आदरणीय सलाम सरांना आमंत्रित करते आणि आपले 2 शब्द बोलून समारोप करायला सांगते. Thank you, Manisha Over to ji. you, sir. Thank you. जी. Thank you everybody for joining. Hope you had a wonderful session. In fact, as usual, Milinji presented very creatively today. His subject knowledge is praiseworthy. So hats off to you, sir. Very well done. It was a good learning, and he is very much advanced. I could see, he is using AI also in the presentation. So keep it up, sir. In Cambridge, sir, I did, sir, AI course. The Cambridge Yeah. is required. Okay, very good, very good. So we have to learn from, Milinji in all aspects. So Yes. thank you so much, sir. Thank you for I this say thank you. very meaningful and useful presentation. Hope everybody has enjoyed and let us implement in the classroom. Equally thankful to Manisha ma'am, as usual. Thank you for your help, and thank you, Biju sir. Biju sir, thank you. Good night, everybody. We have, exceeded the time. So keep learning with extra mile education and training. Good night. Thank you, sir. Good Shubharatri, sir. night. Shubharatri. Shubhratri, sir. And Thank they you will so get more much. workshop of Marathi also. Marathi more workshop. They will get more Okay, workshop. okay, Yeah. okay. Good, good. Thank you. Thank you so much. Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you, sir. Thank Thank you, ji. you, sir. Thank